नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत झालेली गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर काय झालं, माझा जो वाढदिवस होता त्या वाढदिवशी माझ्या नातेवाईकांनी मला एक मोबाईल गिफ्ट केला होता. त्याचं नाव अप्पो होतं. मोबाईल फारसा महाग नव्हता, पण त्याने मला गिफ्ट केलेला. नातेवाईकाने मंतर येथून मोबाईल शॉपिंगमधून मोबाईल विकत घेतला आणि मला म्हणला की मी तेथे अनबॉक्सिंग करणार नाही, तू घरी कर, कारण तुझा वाढदिवस आहे. त्याच्यानंतर मी अनबॉक्सिंग करायला घेतली. मला खूप आनंद होत होता, कारण कोणीतरी मला फुकटमध्ये मोबाईल गिफ्ट केलेला होता. मी खूप आनंदी होतो, परंतु मोबाईल उघडल्यावर मला खूप धक्का बसला, कारण त्याच्यात दगड होता. नातेवाईकाने माझ्यासोबत खूप मोठा प्रँक केला होता. तो मोबाईल शॉपिंगमध्ये गेलाच नव्हता. त्याने कुठला तरी बॉक्स घेतलेला आणि दगड टाकला होता. आनंदाचा क्षण होता, पण पुढल्या क्षणी माझा मूड खराब झाला. खूप मोठा प्रँक होता. ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवली आणि म्हटलं नातेवाईकाला एक धडा शिकवायचा आहे. ज्याने मोबाईल मला गिफ्ट केला होता तो वेळीच निघून गेला होता, पण मी त्याच्या घरी होतो, म्हणून मला वाटलं की त्याच्या घरी असलेलं काहीतरी खावं प्यावं, पैसे वसूल करावं. त्यावेळेस ते 2 किलोचं मध मी घरी घेऊन गेलो. जे झालं तर झालं असा विचार करून मी जास्त विचार केला नाही. त्याच्या घरी असलेल्या मधाची बाटली मी घरी नेऊन गेलो. जवळच असलेल्या हॉटेलमध्ये भेळ खाल्ली. त्याच्यानंतर मला एक माणूस भेटला जो 10,000 किलोमीटर चालून आला आहे उत्तर प्रदेशवरून. आता तो 12 ज्योतिर्लिंग पायाने फिरणार आहे. आजकालच्या जगात माणूस एवढं चालू कसं काय शकतो, मला खूप आश्चर्याचा धक्का बसला. एवढी एनर्जी येतेच कुठून, कारण आजकाल माणूस 2 किलोमीटरसुद्धा चालू शकत नाही, एवढ्या उन्हात तो चालत होता. असं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा गोल असतो. त्याच्यानंतर मी नातेवाईकाच्या घरी आलो. शेजारची मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांचं क्रिकेट पाहून मला माझं जुनं दिवस आठवलं. तेव्हा मी सुद्धा असंच क्रिकेट खेळत होतो. त्याच्यानंतर 15 दिवसांनी मी त्याच्या घरी आलो आणि त्याच्या लॉकरची चावी उघडून त्याचं जे 2 लाख रुपये होतं ते काढलं. तो नेमका अशा टायमिंगला घरी नव्हता. आजूबाजूला सुद्धा कुणी नव्हतं. मी निघण्याच्या तयारीतच होतो. आता मला घोडेगाववरून मला राजगुरुनगरमध्ये जायचं होतं. मी वेळीच माझी गाडी घेतली आणि पळालो. माझ्या वाढदिवशी मला 18,000चा मोबाईल गिफ्ट केला, पण त्याच्यात त्याने दगड ठेवला होता. ही गोष्ट मी लक्षात ठेवून मी त्याला धडा शिकवायच्या उद्देशाने त्याचे 2 लाख घेऊन पळालो आहे राजगुरुनगरला. त्याला ही गोष्ट 5-6 दिवसात समजून जाईल, पण मी काही घाबरणार नाही, कारण तो माझा नातेवाईक आहे. त्याचे पैसे हे माझे पैसे आहे. त्याची आई माझी आई, त्याची बहीण माझी बहीण, त्याची बायको माझी बायको, त्याची गाडी माझी गाडी, त्याचं घर माझं घर, सगळं माझं त्याचं एकच आहे. त्याच्यामुळे मी त्याचं 2 लाख घेऊन आपल्या खेडच्या दिशेने निघालो आहे. नमस्कार मंचरकर अथवा घोडेगावकर. जर तुम्ही आंबेगाव तालुक्याचे असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी आंबेगाव तालुक्यातले सुद्धा व्लॉगमध्ये काढत असतो. तर हा खेडचा व्ह्यूअर्स पॉईंट आल्यानंतर मला समजलं की आपलं खेड आलं आहे, आणि खेड आल्यानंतर एकदम जीवात जीव येतो. आपली खेडशी असलेली बॉन्डिंग खूप घट्ट आहे. नातेवाईकाला खूप पगार आहे, त्याला महिन्याला लाखो रुपये पगार आहे. त्याला आता 2 लाख गेलं, एवढा काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे मी पैसे घेऊन आपल्या खेडला आलो. खेडमध्ये आल्यानंतर मी बाजारपेठच्या दिशेने चाललो. मंडळी, आपलं खेड खूप छान आहे. असं शहर मला पाहायला मिळालं नाही, परंतु आपल्या खेडचे रस्ते बारीक का याचा प्रश्न मला वारंवार पडतो. कदाचित जुन्या काळात आपलं गाव होतं आणि आता शहर झाले, त्याच्यामुळे रस्ते आहे तसेच राहिलेत. त्या दिवशी रविवार असल्यामुळे रविवारचा बाजार होता. आपल्या राजगुरुनगरची बरीच लोक खरेदी करण्यासाठी आली होती. जसा शुक्रवारचा बाजार असतो त्याप्रमाणे रविवारचा सुद्धा बाजार असतो. एवढ्या गर्दीतून गाडी चालवताना मला अवघड जात होतं. त्याच्यामुळे मी म्हणलं ब्राह्मणवाडीतून जाऊन आपल्या खेडमध्ये परत एंट्री मारावी. अशा रीतीने नातेवाईकाच्या घरी 2 लाखाचा डल्ला मारून मी आलो आपल्या खेडमध्ये. खरं म्हणजे असे कोणाच्या घरी चोरी करावं नाही, परंतु तो माझा जवळचा असल्यामुळे तो मला काही म्हणत नाही. अशा प्रकारे 18,000ची गोष्ट त्याला 2 लाखाला पडली. थँक्यू फॉर वॉचिंग. त्यानंतर घरी आलो. माझा जिओचा प्लॅन संपला होता, परंतु मी झोपेत असताना चुकून माझ्या चुलत्याच्या फोनला 900 रुपयाचा बॅलन्स मारला. खूप मोठा गोळ झाल्यामुळे मी जिओला मेल केला, परंतु काहीच उपयोग नाही झाला. त्यांनी मला फोन करून सांगितले की एकदा रिचार्ज केला की परत पैसे मागं दिले जात नाही. त्यानंतर मी चुलत्याच्या घरी गेलो. त्याला म्हणलं पैसे देऊ नको, खर्च दे. त्यांनी मला खर्च दिला. त्याच्यानंतर मी त्याच्यासोबत प्यायला बसलो. छानपैकी हिंदी सॉन्ग लावून बसलो. छान एन्जॉय केला, आयुष्याचा आनंद घेतला. सगळं घर पालतं घातलं, पण चोरण्यासारखं काहीच सापडलं नसल्यामुळे शेवगाच्या शेंगा घेऊन आलो. आजकाल खूप थकवा जाणवते, त्याच्यामुळं अंगात ताकद राहिली पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा.